कॅफे हाऊसमध्ये अल्पवयीन मुलीवरती बलात्कार करून तिचे व्हिडिओ व्हायरल केल्यानंतर विश्रामबाग पोलिसांनी संबंधित आरोपीवर गुन्हा दाखल करून त्याला PC देण्यात आलेली आहे 4 दिवसाची। आणि त्यानंतर शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानचे प्रमुख नितीन चौगुले हे आक्रमक झालेले आहेत। गेल्या काही महिन्यापूर्वी याच नितीन चौगुलेंनी संपूर्ण विश्रामबाग परिसरात कॅफेची तोडफोड केली होती आणि इशारा दिला होता की अशा अवैध कॅफे आहेत आणि त्याच्यामध्ये जे कंपार्टमेंट आहेत तिथं जे अश्लील प्रकार चालू असतात ते ताबडतोब बंद करावे असा इशारा दिला होता। त्याच्यानंतर आता पुन्हा एकदा बलात्काराच्या घटनेने पूर्ण सांगली शहर हादरले। आपण सध्या या कॅफे हाऊसच्या समोर आहोत। आपण पाहू शकता हे अशा पद्धतीचे कॅफे हाऊस आहेत आणि या कॉलेज परिसरामध्ये असे अनेक कॅफे हाऊस आहेत की ज्या कॅफे हाऊसमध्ये असे प्रकार सुरू असतात। आपल्या समोर पाहिलं तर जिल्हा पोलीस प्रमुख तुषार दोशी यांचं ऑफिस आहे आणि त्यांच्या ऑफिसच्या समोरच अशा पद्धतीचे एक कॅफे हाऊस चालू आहेत। शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानचे प्रमुख नितीन चौगुले आपल्यासोबत आहेत। मला सांगा कशा पद्धतीची छापेमारी चालू आहे आणि काय तुमचा इशारा आहे आणि काय मागणी आहे? हे जे इल्लीगल कॅफे ज्याच्यामध्ये कंपार्टमेंट्स आहेत या ठिकाणी कोंडोम, गर्भनिरोधक गोळ्या, त्याचबरोबर गांजासारखे पदार्थ या ठिकाणी सप्लाय केला जातो। कंपार्टमेंटमध्ये लहान मुलं-मुली आहेत त्यांना तासाला 300 रुपये, तासाला 400 रुपये असं आकारून प्रायव्हसी दिली जाते आणि ह्या ठिकाणी हिडन कॅमेरे आहेत किंवा काही वेळेला जो मुलगा घेऊन आला आहे त्या मुलीला त्याच्याकडं मोबाईलमध्ये तो शूट करतो आणि नंतर ते व्हिडिओ त्या मुलींना पाठवतात। इथं अश्लील चाळे केले जातात आणि त्याच्यानंतर ब्लॅकमेलिंग करून बलात्कार केले जातात। काही कॅफेंमध्ये सुद्धा औषधं त्या कॉफीमध्ये गुंगीचं औषध देऊन बेशुद्ध करून बलात्कार झालेले आहेत। असेच आपल्या सांगलीमध्ये आत्तापर्यंत 4 अल्पवयीन मुलींच्यावरती बलात्कार झाले होते। आम्ही मागच्या वेळी कॅफे फोडले तत्कालीन, त्यावेळेस काही ठिकाणी कॅफे बंद झाले। मात्र पुन्हा एकदा गेल्या काही महिन्यांमध्ये अशा प्रकारचे कॅफे सांगलीमध्ये सुरू झालेली आम्हाला बातमी कळाली। आम्ही आमचे कार्यकर्ते पाठवून खात्री केली आणि नामदार चंद्रकांतदादा पाटील आमचे जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत यांच्यासमोर ही सगळी माहिती ठेवली। त्यांनी सांगली जिल्हा पोलीस प्रमुखांना या संदर्भातल्या सूचना केल्या की या कॅफे अजिबात खपवून घेऊ नका, हे फोडून काढा, हे कायद्यानं कारवाई करा। SP साहेबांना सुद्धा मी भेटलो होतो। SP साहेब आपल्या सांगली जिल्ह्यामध्ये नवीन आहेत, मात्र ह्या एरियाचे जे एरियाचे पोलीस स्टेशनचे आहेत आणि जे हप्ता गोळा करणारे काही कर्मचारी आहेत यांची सगळी माहिती आम्ही SP साहेबांना दिलेली आहे, पालकमंत्र्यांना सुद्धा दिलेली आहे। अशा प्रकारच्या कॅफेंवरती महापालिका, पोलीस प्रशासन आणि फूड अँड ड्रग्ज विभाग यांनी कारवाई केली पाहिजे। आता महापालिकेचे अधिकारी आलेत, त्यांच्या माहितीप्रमाणे आणि माझ्याकडे जी माहिती महापालिकेनं दिली एकाही कॅफे शॉपला सांगलीमध्ये परमिशन नाही आहे। मग महापालिकेनं सुद्धा का हे कंपार्टमेंट तोडले नाहीत? महापालिकेमध्ये सुद्धा कर्मचारी हप्ते गोळा करतात, मग पोलीस प्रशासनामध्ये काही कर्मचारी आहेत या ठिकाणी हप्ते गोळा करतात आणि हे मोडून काढण्यासाठी आम्ही आज या ठिकाणी छापेमारी आंदोलन घेतलेलं आहे। माझ्यासोबत या एरियाचे इन्चार्ज आहेत। आम्ही अशा प्रत्येक कॅफेमध्ये जाऊन हे कंपार्टमेंट पकडतो आहे। काही कॅफेंमध्ये आपल्याला कोंडोमचे खत सापडलेले आहेत आणि अशा कॅफेंमध्ये कोंडोमचे खत कशासाठी? म्हणजे त्या कॅफेमध्ये जे गैरप्रकार चालतात त्याची ते साक्ष देतात ना। दुसरी गोष्ट, असे कॅफे हे आमच्या छापेमारीनंतर माहिती लागल्यानंतर ते ताळे ठोकून पळून गेलेले आहेत। मात्र आम्ही या ठिकाणी आमचे सगळे कार्यकर्ते थांबलेले आहेत आणि हे कॅफे जर त्यांनी स्वतःहून नाही उघडले तर आम्ही जबरदस्तीने कॅफे तोडू आणि आतमध्ये प्रवेश करून मग मात्र कंपार्टमेंट आम्हाला सगळे फोडावे लागतील। आत्तापर्यंत आम्ही कायद्यासोबत काम करतो आहे, आम्हाला कायदे हातात घ्यावे लागतील। आमची मागणी राहील की हे जे कॅफे चालक आहेत या कॅफे चालकांवरती कारवाई व्हायला पाहिजे। त्यांना भाड्यानं देणारे जे गाळे मालक आहेत, कारण ह्या सगळ्यांना हे प्रकार माहिती आहेत, 4 वर्षापासून हे आंदोलन सुरू आहे, त्यामुळे ज्यांनी हे गाळे भाड्याने दिले त्या गाळे मालकांवर सुद्धा कारवाई व्हायला पाहिजे। जे पोलीस कर्मचारी, जे महापालिकेचे कर्मचारी यांच्याकडून जे हप्ता घेत असतील त्यांच्यावरती सुद्धा कारवाई व्हायला पाहिजे। मी मगाशी बोलत असताना हातामध्ये दगडसुद्धा उचलला आहे आक्रमक झाल्यानंतर आणि असे जे अवैध कॅफे हाऊस आहेत ते जर ताबडतोब बंद नाही झाले तुम्ही पेटवून देणार असा इशारा दिला आहे। मी स्पष्ट सांगतो की SP साहेबांनी तर याची दखल घेतली, पालकमंत्र्यांनी घेतले, निश्चितच बंद होतील अशी आम्हाला अपेक्षा आहे। मात्र जर हे बंद नाही झाले तर कायदा हातात घ्यावा लागेल। कॅफे तोडून, फोडून, जाळून, राख करून मग त्याची राख आम्ही आमच्या कृष्णा नदीमध्ये टाकू। कारण आत्तापर्यंत किती मुलींच्यावरती बलात्कार, किती सहन करायचं? कोण मायबाप विचारणारं नाही का? 3 मुली 4 मुली पुढं आल्यात, शेकडो मुलींवरती बलात्कार झाले असतील।
कोण विचारायला नाही का त्यांना? किती दिवस सहन करायचे? 4 वर्ष झालं हप्ते खाऊन हे असले कॅफे सुरू ठेवलेत. हां, घरात काय बायका पुरी नाहीत? त्यांच्यावर काही वेळ येणार नाही कधी? कळाल्या सगळे लॉक टाळे ठोकून पळून गेलेत साले. सगळे कॅफे हाऊस आता बंद आहेत. कॅफे हाऊस आम्ही इथले इन्चार्ज आमच्या सोबत आहेत. सांगली शहरचे इन्चार्ज सरांशी बोलणं झालेलं आहे. इथं सरांनी आता इथले जे पी आहेत त्यांनी बंदोबस्त लावलेला आहे. हे कॅफे उघडल्याशिवाय आमचे कार्यकर्ते इथून हलणार नाहीत. हे कॅफे उघडावे लागतील. आतलं कंपार्टमेंट या सगळ्यावरती कारवाई करायला लागेल. ज्या ठिकाणी या अल्पवयीन मुलींवरती बलात्कार झालेत त्या ठिकाणी कॅफे चालक आणि कॅफे मालक या दोघांनासुद्धा सहआरोपी केलं पाहिजे अशी आम्ही मागणी करतो. नक्कीच आपण पाहू शकता या ठिकाणी कॅफे चालक असेल, मालक असेल किंवा चालवायला देणारा गाळ्याचा गाळाधारक असेल याच्यावरही गुन्हा दाखल झाला पाहिजे, कायदेशीर कारवाई केली पाहिजे असा इशारा नितीन चौगुले यांनी दिलेला आहे. त्याचबरोबर अशा अवैध जर कॅफे हाऊस ताबडतोब बंद नाही झाले तर तोडून फोडून जाळून राख करेन असा इशारासुद्धा नितीन चौगुले यांनी दिलेला आहे. आता जिल्हा पोलीस प्रमुख काय भूमिका घेतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरामन सुजितसोबत मी शंकर देवकुळे, TV9 मराठी, सांगली. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.